नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जर्नल एंट्री पाहणार आहोत। जे CS चे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि जर्नल एंट्री तसं पाहिलं तर 12वी मध्ये देखील इश्यू ऑफ शेअर्स म्हणून चॅप्टर आहे आणि तोच चॅप्टर CS ला देखील आहे। आणि जर्नल एंट्री आपण ही 11वी मध्ये देखील पाहिलेली आहे। म्हणजे आता CS च्या स्टुडंटसाठी म्हटलं तर त्यांना 11वी मध्ये जर्नल एंट्री झाली होती, 12वी मध्ये झाली होती आणि आता CS ला देखील अभ्यासाला आहे। त्याच्यामुळे त्यांना इतका बेस घेण्याची गरज नाहीये, बेसिक त्यांना पूर्ण माहिती आहे। फक्त आता जे अवघड जर्नल एंट्री आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि याचा फायदा CS च्या विद्यार्थ्यांना अवश्य होईल। पहा, आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मधील प्रॉब्लेम 1 आणि 2 हे सोपे दोन्ही, ते तुम्ही घरी सोडवा, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही। तसं तिसरा क्वेश्चन नंबर 3 जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला आणि त्याची जर्नल एंट्री कशी करायची तर ते आपण पाहू। आता तिथं पहा काय दिलंय, इश्यू ऑफ ॲप्लिकेशन। ज्यावेळेस एखाद्या कंपनीला पैशाची गरज असते तेव्हा ती कंपनी काय करते, लोकांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करते। मग त्यांना ॲप्लिकेशन आधी जाहीर करते, इश्यू करते। मग ते ॲप्लिकेशन जर इश्यू केलं तर लोक त्या ॲप्लिकेशनवर पैसे देतात आणि कंपनीचा शेअर्स खरेदी करण्यासाठी ते इच्छुक असतात। म्हणून काय केलं, कंपनीने ॲप्लिकेशन इश्यू केले 10,000 आणि एका म्हणजे पूर्ण शेअरची किंमत किती आहे, 100 रुपीज पर शेअर। 100 रुपीज पर शेअर म्हणजे एका शेअरची किंमत 100 रुपये आहे। असे 10,000 शेअर कंपनीने इश्यू केलेले आहेत। म्हणजे कंपनीकडे किती रुपये येतील, 10 लाख रुपये येतील। मग अशा पद्धतीने काय होईल, शेअर्स इश्यू होतील, ॲप्लिकेशन इश्यू होतील। मग ते ॲप्लिकेशन इश्यू झाले ना, कंपनी काय करते, डायरेक्ट सगळे पैसे 100ला 100 रुपये एकदाच घेत नाही। मग त्याची टप्पे पाडते। कसे टप्पे पाडते, ॲप्लिकेशनवर 20 रुपये त्या लोकांकडून घेते, त्याच्यानंतर अलॉटमेंटवर 30 रुपये, फर्स्ट कॉलवर 25 रुपये आणि सेकंड कॉलवर 25 रुपये असा कंपनीचा रेशो ठरलेला आहे। बघा ना, आता ॲप्लिकेशनवर 20 रुपये घेतले, अलॉटमेंटवर 20 घेतले, इथं 50 रुपये झाले आणि या दोन कॉलवर 25 रुपये, किती रुपये झाले इथं 50। म्हणजे 100 रुपये कंपनी कशी वसूल करणार आहे, या कॉलच्या माध्यमातून 20 रुपये, 30 रुपये, 25 रुपये, 25 रुपये। हे सर्व सेकंड कॉल फायनल कॉल पर्यंत झालं की कंपनीला एका शेअरचे 100 रुपये मिळतात। हे सरळ गणित आहे, ठीक आहे। आता मला सांगा, ॲप्लिकेशनवर 20 रुपये घेणार आहे आणि ॲप्लिकेशन केले होते 10,000, तर किती रुपये यायला पाहिजेत, किती रुपये यायला पाहिजेत तिथं, 20 लाख येतील ना, बरोबर आहे का नाही। 20 लाख का 2 लाख येतील, 10,000 शेअर्स आहेत ना। दोन लाख येतील रे, 2 लाख रुपये येतील, ठीक आहे। हे 2 लाख रुपये ॲप्लिकेशनवर येणार आहेत, बरोबर। मग ॲप्लिकेशनवर जर पैसे आले तर काय होतं, पूर्ण ॲप्लिकेशनवर पैसे आले ती एंट्री काय होणार आहे, पैसे आलेची एंट्री अगोदर आपल्याला करावं लागेल। म्हणजे बँक अकाउंट काय होईल, डेबिट। म्हणून इथं डेटला एकच लिहा, ठीक आहे। आपल्याला डेट दिली का तिथं, प्रॉब्लेम मध्ये डेट दिली नाही म्हणजे 1 नंबर लिहा। आता पहिल्यांदा बँक अकाउंट डेबिट होईल, बँक अकाउंट काय होईल, डेबिट होईल। 2 कशाचे पैसे आलेत, ॲप्लिकेशनचे, इथे लिहा शेअर ॲप्लिकेशन अकाउंट। शेअर ॲप्लिकेशन अकाउंट किती रुपये आलेत, 2 लाख रुपये आले। ठीक आहे, ॲप्लिकेशनवर किती रुपये, 2 लाख रुपये आले। नरेशन काय येणार, बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाला, ऑन 10,000 शेअर्स @ 20, ठीक आहे। पर शेअर इथं पुढे लिहा किंवा न लिहा। ही नरेशन तुमच्या मनावर लिहू शकता, फक्त कंपल्सरी असते नरेशन लिहिणं, ठीक आहे। आता पैसे मिळालेले आपण काय करतो, ट्रान्सफर करतो। कुठे ट्रान्सफर करतो, शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करतो। मग काय एंट्री होणार आहे,
शेअर ॲप्लिकेशन जे क्रेडिट झालं होतं ते डेबिट होईल. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. हां, किती अमाऊंट आहे? जी अमाऊंट वर होईल तीच अमाऊंट खाली येईल. म्हणजे 2 लाख 2 लाख, 2 लाख डेबिटला आणि 2 लाख क्रेडिट साईडला. ठीक आहे. ह्याची नरेशन काय येणार? बिंग जो ॲप्लिकेशन मनी आहे, ॲप्लिकेशन मनी आपण काय करतोय? ट्रान्सफर करतोय कुठं? कॅपिटल अकाउंटला, टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आता तिसरी ट्रान्झॅक्शन काय होईल पहा. तिसरी जर्नल एंट्री. आता याच्या 2 झाल्या, ॲप्लिकेशनच्या 2 झाल्या एंट्र्या, त्याच्यानंतर अलॉटमेंटच्या 2 होतील. आता अलॉटमेंटची पहिली काय होईल पहा. ॲप्लिकेशनवर पहिल्यांदा पैसा डायरेक्ट येतो म्हणून आपण पैसा आलेला डेबिट केला. आता इथं डायरेक्ट पैसा येणार आहे का? नाही येणार. काय होणार मग? ड्यू होणार पहिल्यांदा. मग ड्यू होण्यासाठी इथं काय लिहिलं जातं? शेअर अलॉटमेंट अकाउंट, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर कॅपिटल अकाउंट. किती रुपये? आता 30 रुपयाप्रमाणे ड्यू करायचा. म्हणजे किती रुपये होतील? 3 लाख रुपये होतात. ठीक आहे. नरेशन काय येणार? बिंग अलॉटमेंट मनी ड्यू, अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट किती रुपयाचे? 30 पर शेअर प्रमाणे. ठीक आहे. ड्यू झाला. आता जो पैसा ड्यू झालेला आहे तो पैसा रिसिव्ह व्हायला पाहिजे. रिसिव्ह झाला आहे का? पूर्ण काय तर बघा सिच्युएशन काय सांगितली का? पैसा मिळाला नाही मिळाला, म्हणजे तो पैसा मिळालेला असेल. म्हणजे 3 लाख मिळालेत आणि पैसे जर मिळाले तर काय एंट्री होते? बँक अकाउंट डेबिट होते टू कशाचे पैसे मिळाले? त्याचं नाव. कशाचे पैसे मिळालेत? शेअर अलॉटमेंटचे. ठीक आहे. किती रुपये मिळाले? 3 लाख रुपये मिळाले. काय कंडिशन सांगितली का? पैसे नाही मिळाले, थकबाकी कुणाकडे राहिली, काय झालं काय झालं, किंवा याच्यावर प्रीमियमचे पैसे आहेत, डिस्काउंटचे पैसे आहेत, तसं काहीतरी सांगितलंय का? नाही सांगितलं. मग काय लिहिणार नरेशन? ॲप्लिकेशन अलॉटमेंट, अलॉटमेंट मनी रिसिव्ह झाला. ठीक आहे. इतकंच लिहा, कारण की वर डिटेल लिहिली नरेशन, इथे जास्त लिहिण्याची गरज नाही. दोन्हीपैकी एका ठिकाणी लिहिलं, कारण तीच एंट्री आपण इथं ड्यू केलेली, इथं रिसिव्ह केलेली आहे. ओके. अशा प्रकारे एंट्री पुढं जाते. आता पुढं काय सांगितलं आणखीन? आता फर्स्ट कॉलची वेळ येते. कशाची वेळ येते? आता फर्स्ट कॉलची. आता ॲप्लिकेशनवर पूर्ण पैसे मिळाले. ठीक आहे. ॲप्लिकेशनवर पूर्ण पैसे मिळाले, अलॉटमेंटवर पूर्ण पैसे मिळाले. 2 कॉलचा विषय संपला. आणि दोन कॉलच्या किती एंट्री झाल्या? 4 एंट्री झाल्या. ठीक आहे. आता फर्स्ट कॉलची वेळ येते. फर्स्ट कॉलवर मला सांगा पहिल्यांदा पैसे मिळतील का ड्यू होतील? ड्यू होणार. मग ड्यूची काय एंट्री असते? शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट होणार टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट होणार. किती रुपयाने डेबिट होणार? कसं डेबिट होणार? 25 रुपयाप्रमाणे करा. 25 × 10,000 किती होतात? 2,50,000 रुपये होतात. एकाच्या डेबिटला दुसऱ्याच्या क्रेडिटला 2,50,000, 2,50,000. ह्याची नरेशन काय येणार? बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू झाला ऑन 10,000 काय? शेअर्स
ॲट द रेट किती रुपयाचे 25 रुपये पर शेअर, प्रत्येक शेअर मागे 25 रुपये मिळतात, अशी जर्नल एंट्री झाली. आता इथपर्यंत जर्नल 5 एंट्री झालेल्या आहेत. आता 6वी एंट्री काय होईल पाहू आपण. 6वी एंट्री काय होईल, पैसे मिळाल्याची एंट्री होईल. पैसे मिळाल्याची एंट्री होईल, पण इथं कंडिशन दिलेले आहे तुम्हाला, त्या कंडिशनचा देखील विचार करावा लागतो. काय कंडिशन दिले? 6वी एंट्री आधी एंट्री आपण काय होते पाहू. बँक अकाउंट होणार डेबिट, जे अकाउंट डेबिट होणार ते डेबिट करू आपण. बँक अकाउंट डेबिट, ओके. बँक ते डेबिट होईल, आपण बँक डेबिट करू ठेवू. अमाऊंट रिसिव्हची एंट्री काय होते, बँक अकाउंट डेबिट. कंडिशन काय दिली पहा, फर्स्ट कॉलवर 25 रुपयाची एक एंट्री आपण ड्यूची केली. रिसिव्हची करत असताना पैसे पूर्ण मिळाले का, इथं या 2 कंडिशन फर्स्ट कॉलवर आहेत पहा. फर्स्ट कॉलची कंडिशन ही देखील फर्स्ट कॉलची कंडिशन आहे. 200 शेअर्स असेत, एका माणसाने 200 शेअर्स घेतलेले आहेत. त्या माणसाने काय केलं की अलॉटमेंट अमाऊंट नॉट पेड, फर्स्ट कॉलची अमाऊंट पेड केली का त्यांनी, नाही पेड केली, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, कॉल इन एरियर्स. ठीक आहे, पैसे नाही मिळाले. आधी मला सांगा, आणि जे 500 एका माणसाने शेअर्स घेतले होते त्याने देखील फर्स्ट कॉलचे पैसे काय केलेत, अमाऊंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट कॉल, म्हणजे सेकंड कॉलचे पैसे त्यानं त्याच कॉलमध्ये देऊन टाकले. आता इथं हिशोब आपल्याला करावा लागेल. 2,50,000 रुपये आपल्याला मिळायला पाहिजे होते. 2,50,000 मिळायला पाहिजे होते. 500 जे शेअर्स एकाकडे आहेत त्यानं आपल्याला पुढच्या कॉलचे पैसे दिलेत. पुढच्या कॉलचे पैसे दिलेत म्हणजे 500 इंटू पुढचा कॉल कितीचा आहे, 25चा. 25 5 होतात 125, हे 00 म्हणजे 12,500. ठीक आहे, 12,500 रुपये ह्याच्यामध्ये ॲड झालेत. 12,500 हे नेक्स्ट कॉलचे पैसे आहेत. ठीक आहे, मग ह्याची टोटल केली तर किती रुपये होणार आहेत, हे 2,62,500 रुपये मिळाले. पण एक असा व्यक्ती त्यानं 200 शेअर्स घेतले होते आणि त्या 200 शेअर्सचे पैसे दिले नाहीत, त्याच कॉलचे पैसे दिले नाहीत. म्हणजे सेकंड कॉलचा फर्स्ट कॉलचा विचार चालू आहे. फर्स्ट कॉलचे 25 रुपये दिलेत का त्याने, नाही. म्हणजे किती रुपये होतात, 200 इंटू 25 आणि 50, 5,000. ठीक आहे, म्हणजे 5,000 रुपये त्यानं दिले नाहीत. पैसे दिले नाहीत म्हणल्यास मायनस करावं लागतील, बरोबर आहे का. मग किती रुपये राहतील, 2,57,500. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअली इतकेच पैसे मिळालेत. म्हणजे पैसे मिळाले, बँकच्या डेबिटला किती लिहिणार तुम्ही, 2,57,500. 2,57,500. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं कॉल इन ॲडव्हान्स, कॉल इन ॲडव्हान्स कंसामध्ये सेकंड कॉल लिहू शकता. ठीक आहे, सेकंड कॉलचे पैसे मिळाले, डेबिट. किती रुपये मिळाले सेकंड कॉलचे, 12,500 रुपये मिळाले. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉल इन एरियर्स. ठीक आहे, कॉल इन एरियर्सचे म्हणजे थकबाकी किती राहिली, थकबाकी किती राहिली, सॉरी एक मिनिट. इथं कॉल इन एरर्स डेबिट होणार. एक एंट्री वर घ्यायला पाहिजे होती. कॉल इन एरर्स, कॉल इन एरर्सचे किती पैसे आहेत, 5,000 रुपये ह्याचे आपल्याला मिळाले नाहीत. ठीक आहे, त्याच्यानंतर टू कोणता कॉल आपण क्रेडिट करणार, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट आपण काय करणार, क्रेडिट. किती रुपयाचा आहे शेअर फर्स्ट कॉल, 2,50,000चा. ठीक आहे, आणि टू कॉल इन ॲडव्हान्स अकाउंट, कॉल इन ॲडव्हान्स अकाउंट किती रुपये होतील, 12,500. ठीक आहे, ₹12,500 होतील. म्हणजे लक्षात येत आहे का, बँकेमध्ये पैसे किती आले, 57,500 आले. त्याच्यातून आपण 500 रुपये मायनस केले, कारण
5,000 आपल्याला त्याच्यातून आले नाहीत, म्हणजे ॲक्च्युअल आपले किती आले? एंट्री चुकते का? हां, टॅली झाला ना प्रॉब्लेम. 5,000 रुपये आले नाहीत म्हणजे हा लॉस आहे आपला. सध्या काय आपला हा लॉस आहे, म्हणजे 5,000 रुपये डेबिटला येणार. आणि शेअर फर्स्ट कॉलचे 2,50,000 रुपये आहेत, जे की इथं आधी डेबिट केले होते तिथे क्रेडिट केले. आणि कॉल इन ॲडव्हान्स हे आपल्या डोक्यावर एक ओझं झालं आहे सध्या पुढचे, कारण त्याचं क्रेडिट बॅलन्स आहे. आणि क्रेडिट बॅलन्स काय असतं? ते क्रेडिटर्सचं असतं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे जर्नल एंट्री होईल. समजली का जर्नल एंट्री? नरेशन काय येणार? बिंग अमाऊंट रिसिव्ड झालेली, अमाऊंट रिसिव्ड ऑन फर्स्ट कॉल, अमाऊंट रिसिव्ड ऑन फर्स्ट कॉल. ओके. फर्स्ट कॉल किती रुपयाचा आहेत? 10,000 शेअर्स @25 पर शेअर. एक्सेप्ट, आता इथे एक्सेप्ट करावं लागेल. एक्सेप्ट 200 शेअर्स and 500 shares money in advance. ठीक आहे, ॲडव्हान्स म्हणजे पुढच्या कॉलचा. समजलं का? अशा प्रकारची जर्नल एंट्री होते. समजलं का? पैसे किती मिळाले आपल्याला? 2,57,500 मिळाले. कॉल इन किती बाकी आहेत आपले? येणं 5,000 येणं बाकी आहे. ठीक आहे, म्हणजे ते डेटर झाले एक प्रकारचे. आणि डेटर्स आपले ॲसेट असते म्हणजे डेबिट साईडला झाली का एंट्री. त्याच्यानंतर फर्स्ट कॉलचे 2,50,000 रुपये इथं डेबिट होते म्हणून तिथं क्रेडिट केले. समजलं ते? आणि त्याच्यानंतर कॉल इन ॲडव्हान्स, कॉल इन ॲडव्हान्स म्हणजे लॅबिलिटी झाली ना एक प्रकारचे. आपले पुढचे पैसे आताच मिळाले, क्रेडिट बॅलन्स असतं ते, म्हणून अशा प्रकारे. आणि दोन्हीची जर डेबिट आणि क्रेडिटची टोटल केली तर टॅली होते. अशी टॅली झाली एंट्री की बरोबर म्हणायचं आपण. ठीक आहे, अशा प्रकारे 6 एंट्री झाल्यात. आता मला सांगा सेकंड कॉलची एंट्री काय होईल? हा, केलंच नाही, इथं लिहिलं नॉट मेड, बनलाच नाही तो. मग बनला नाही तर एंट्री होईल का? नाही. ज्यावेळेस बनल त्यावेळेस एंट्री होईल. ठीक आहे, आता ही एंट्री झाली. याच्यानंतरची पुढं आपल्याला दुसऱ्या चेक करायची. आपण 5 क्वेश्चन 4 झाला. आता कोणत्या 3ची. आता 3 मध्ये काय सांगितलंय? ॲप्लिकेशन 20,000 आहेत, 100 रुपयाचा शेअर आहे. इतके ॲप्लिकेशन आपण इन्व्हाइट केले होते म्हणा किंवा इश्यू केले होते. ठीक आहे, आणि ॲप्लिकेशनवर किती रुपये येणार आहेत? 40 रुपये येणार आहेत. अलॉटमेंटवर किती रुपये येणार आहेत? 30 रुपये. फर्स्ट कॉलवर किती रुपये येणार आहेत? फर्स्ट अँड फायनल कॉल, इथे एकच कॉल आहे फर्स्ट अँड फायनल. ठीक आहे, 30 रुपये येणार आहेत. म्हणजे तिघांची जर टोटल केली तर किती रुपये होतात? 100 रुपये होतात. ठीक आहे, आणि ॲप्लिकेशन ॲक्च्युअलमध्ये किती रिसिव्ह झालेले आहेत? ॲप्लिकेशन 32,000. म्हणजे तुम्हाला पाहिजे किती होते? 20,000 ॲप्लिकेशन पाहिजे होते, तुम्हाला किती मिळालेत? 32,000. म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. कोणतं सबस्क्रिप्शन आहे? ओव्हर सबस्क्रिप्शन. म्हणजे जास्त प्रमाणात शेअर्स इश्यू काय झाले? जास्त प्रमाणात ॲप्लिकेशन मिळाले. आणि 2,000 ॲप्लिकेशन आपण काय केलं तर रिजेक्ट आणि रिफंड. ठीक आहे, रिजेक्ट आणि रिफंड. रिजेक्ट केले म्हणजे त्याला नाकारलं आणि त्याचे पैसे परत करून टाकले. ठीक आहे, आणि 10,000 ॲप्लिकेशन आपण अलॉट केले, म्हणजे 10,000 ॲप्लिकेशन काय केले? पुढच्या अलॉटमेंटमध्ये ॲडजस्ट करून घेतले. अलॉट अँड ॲडजस्ट. ठीक आहे, अलॉट अँड ॲडजस्ट केले नेक्स्ट कॉलमध्ये अलॉटमेंटमध्येच. ठीक आहे, अशा प्रकारचे सिच्युएशन आहे. प्रॉब्लेम समजला का? सरळ प्रॉब्लेम आहे. आता इथं देखील पहिली एंट्री काय होईल? पैसे मिळाल्याची एंट्री होईल. मग इथं बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट काय होईल? डेबिट होईल. किती रुपये? ठीक आहे, आधी डेबिट करू. टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. किती रुपयाने डेबिट होईल बँक? पैसे किती येतील?
हां, आता ॲप्लिकेशन किती मिळालेत? 32,000 इंटू 40 किती रुपये होतात? 12,80,000. ठीक आहे, इतके पैसे मिळणार. 32,000 इंटू 40 असंच केलं ना, 12,80,000 रुपये होतात. तितकेच क्रेडिटला होतील 12,80,000. ठीक आहे, इतके ॲप्लिकेशन मिळालेत. म्हणून आपण काय करा, ॲप्लिकेशन मिळाल्याची एंट्री करा जनरल नरेशनला. बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाला ऑन 32,000 ॲप्लिकेशन, 32,000 ॲप्लिकेशन @40. ठीक आहे, इच. हे जितक्या प्रमाणे आपल्याला पैसे मिळालेत म्हणून तिची आपण नरेशन देखील तशी लिहिली. आता 2 नंबरची जर्नल एंट्री काय होईल? पैसे मिळाल्याचे आता ट्रान्सफर करायचे. कुठं ट्रान्सफर करतो आपण? कॅपिटलला ट्रान्सफर करतो आणि राहिलेले रिजेक्ट करायचे आणि अलॉटमेंटमध्ये ॲडजस्ट करायचे. म्हणजे तिन्ही आपण काय करू, कंबाईन एंट्री इथं करू तिघांची देखील. मग इथं काय होणार? शेअर ॲप्लिकेशन डेबिट होईल का क्रेडिट? इथं शेअर ॲप्लिकेशन अगोदर क्रेडिट झालं होतं म्हणून आता शेअर ॲप्लिकेशन इथं काय होणार? डेबिट होणार. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू, पहिल्यांदा शेअर कॅपिटल करू आपण. शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर कॅपिटल अकाउंट. आता मला सांगा, इतकी पूर्ण अमाऊंट आपण कॅपिटलला ट्रान्सफर करणार आहेत का? नाही करणार. तिथं शेअर ॲप्लिकेशन जितकं डेबिट झालं होतं तितकंच क्रेडिट करा. म्हणजे 12,80,000 प्रमाणे इथं डेबिट करा. केलं का? शेअर कॅपिटलला किती पैसे ट्रान्सफर करायचे त्याच्यापैकी? ओरिजिनल आपल्याला किती पाहिजेत? 20,000 प्रमाणे. 20,000 इंटू 40, 20,000 इंटू 40 किती होतात? 4 2 8, 8 लाख होतील. ठीक आहे, 8 लाख क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर आता राहिलेले रिजेक्ट किती केलेले आहेत? 2,000 ॲप्लिकेशन आपण रिजेक्ट केले आणि त्याचे पैसे परत करायचे आहेत आपल्याला. पैसे परत करायचे म्हणजे काय करावं लागेल? बँक अकाउंट काय करावं लागेल? क्रेडिट. कारण बँकेतून पैसे जातात म्हणून बँक अकाउंट काय करावं लागेल? क्रेडिट. इथे लिहा टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. ठीक आहे, किती रुपये होतील? 2,000 इंटू 40, 80,000 रुपये. ठीक आहे, आपण रिजेक्ट केले आणि परत करून टाकले. लगेच परत करतो आपण, ठेवून घेत नाही जास्त दिवस. ठीक आहे, त्याच्यानंतर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. ॲडजस्ट कशामध्ये करावं लागतात? अलॉटमेंटमध्ये. म्हणून इथे लिहा शेअर अलॉटमेंट अकाउंट. शेअर अलॉटमेंट. अलॉटमेंटचे किती रुपये आहेत तिथं? नाही, अलॉटमेंटमध्ये किती ॲडजस्ट करायचे आपल्याला? 10,000 इंटू 4 किती रुपये होतात? 4 लाख. मग इथे 4 लाख होतील क्रेडिट साईडला. समजलं का? डेबिटची टोटल 12,80,000 आणि क्रेडिटची 12,80,000 आली का? झालं. मग इथे ही एंट्री टॅली झाली आपली. नरेशन काय येणार? बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड. ठीक आहे, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट 2,000 शेअर्स रिजेक्ट, 2,000 शेअर्स रिजेक्ट अँड refund and 10,000 shares adjusted in
नेक्स्ट कॉल इन नेक्स्ट अलॉटमेंट म्हणा, अलॉटमेंटमध्ये आपण ॲडजस्ट करतोय पुढच्या. ठीक आहे, अशा प्रकारे नरेशन इथं होईल. आता त्याच्यानंतर तिसरी जर्नल एंट्री कशाची होईल? ॲप्लिकेशनच्या 2 जर्नल एंट्री झाल्यात का? आता अलॉटमेंटच्याही 2 होतील. पहिली ड्यूची होईल इथं. पहिली कोणती होणार? ड्यूची होणार. आणि ॲप्लिकेशनची पहिली अमाऊंटची होते, अमाऊंट रिसिप्टची, दुसरी ड्यूची होते. ठीक आहे, मग सॉरी इथं अमाऊंटची आणि इथं ट्रान्सफरची होते. ते ड्यू होतच नाही, डायरेक्ट ट्रान्सफरची. ठीक आहे, इथं अमाऊंट रिसिप्टची आणि ट्रान्सफरची. इथं अमाऊंट ड्यूची होते आणि दुसरी होते रिसिव्हची. अशी एंट्री होते. मग काय एंट्री होणार? शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट होणार. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. पूर्णला पूर्ण अमाऊंट डेबिट आणि क्रेडिट होणार. पूर्ण म्हणजे किती? अलॉटमेंटचे 30 रुपये आहेत. ठीक आहे, आणि बाकीचे आता 32,000 प्रमाणे करणार का 20,000 प्रमाणे? 20 प्रमाणे. कारण की आपण या दुसऱ्या एंट्रीमध्ये पूर्ण पैसे परत करून टाकले, ॲडजस्ट केले. म्हणजे किती रुपये कॅपिटलला पाठवणार? 20,000 शेअर्सचे 30 रुपयाप्रमाणे किती रुपये होतात? 3 2 6 म्हणजे 6 लाख रुपये होतील. 6 लाख रुपये डेबिट आणि 6 लाख रुपीज क्रेडिट. नरेशन काय येणार? बिंग अलॉटमेंट मनी ड्यू झाला आहे ना, अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 20,000 शेअर्स ॲट द रेट किती रुपयाप्रमाणे? 30 पर शेअर प्रमाणे. ओके, आता याच्यानंतरची एंट्री चौथी काय होणार? अमाऊंट रिसिव्हची एंट्री होणार. इथं काय कंडिशन वगैरे दिली का? पैसे नाही मिळाले वगैरे असं काय आहे का? इथं नाही आहे, तसं काहीच नाही आहे. फक्त एवढीच कंडिशन आहेत की आपण कंप्लीट करून टाकल्या. तर 2-3 ज्या 2 कंडिशन होतील ती. आता या पैसे तुम्हाला काय झाले? ते रिसिव्ह झालेत. काय एंट्री होणार मग? बँक अकाउंट डेबिट. जर पैसे मिळत असतील तर बँक अकाउंट हे डेबिट होत असतं. आणि कोणतं अकाउंट क्रेडिट होणार? जे इथं डेबिट झालं, अगोदरच्या एंट्रीमध्ये जे डेबिट झालं ते क्रेडिट होणार. म्हणजे अलॉटमेंट अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट होणार. इथं लिहा शेअर अलॉटमेंट अकाउंट. किती पैसे? पूर्णला पूर्ण मिळाले ना, का कमी जास्त मिळालेत काही? नाही, पूर्ण पैसे मिळाले. हां एक आहे, बरोबर आहे. ही जो महत्वाची शेअर अलॉटमेंट इथं क्रेडिट झालं होतं 4 लाख प्रमाणे. ठीक आहे, मग ते अगोदरच पैसे मिळाले होते आपल्याला, हे बरोबर आहे. 4 लाख 6 लाखातून 4 लाख अगोदरच मिळाले होते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ते ॲडजस्ट आपण केले होते. मग इथं किती रुपये मिळतील? ॲक्च्युअल मिळताना 2 लाखच मिळतील. 6 लाखमधून 4 लाख जर मायनस केले तर 2 लाख रुपये येतील. बरोबर आहे. ही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवावी लागते. टॅली करताना बरोबर झाला असतं तरी काही प्रॉब्लेम नाहीत का? ठीक आहे. बिंग अमाऊंट रिसिव्ड झाली तुम्हाला, अमाऊंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंट, अमाऊंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंट किती रुपयाप्रमाणे? डायरेक्ट आता अमाऊंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंट ऑन 20,000 शेअर्सच्या. ठीक आहे, आता 20,000 शेअर्सचे पैसे मिळालेत किती रुपयाप्रमाणे? 30 पर शेअर. ठीक आहे, अँड पुढं कंडिशन लिहावी लागते. अँड अमाऊंट ॲडजस्टेड इन ॲप्लिकेशन मनी. ॲप्लिकेशन मनीमध्ये जी अमाऊंट तुम्हाला मिळाली होती ती ॲडजस्ट करून घेतली. ठीक आहे, अशा प्रकारे जर्नल एंट्री इथं होणार. चौथी जर्नल एंट्री समजली का? 6 लाखापैकी 2 लाख आता मिळाले, 4 लाख अगोदर मिळाले होते म्हणून ते आपण
डेबिट केलेले नाहीत. आता इथं जर तसं पाहिलं, शेअर अलॉटमेंट इथं कितीने डेबिट झालाय 6 लाखाने, आणि शेअर अलॉटमेंट इथं क्रेडिट कितीने झालंय 2 लाखाने, आणि अगोदर कितीने क्रेडिट झाला होता 4 लाखाने. म्हणजे या दोन्हीचा जर विचार केला, या दोन्हीचा विचार केला 4 लाख आणि 2 लाख 6 लाख क्रेडिट आणि इथं 6 लाख डेबिट. समजलं का? अशा प्रकारे जर्नल एंट्री होते. आता नेक्स्ट जर पाहिलं, पाचवी एंट्री. पाचवी काय होणार आहे? फर्स्ट अँड फायनल कॉलचे. आता इथं पैसे पूर्ण आता सांगितलं का काय मिळालेत नाही मिळाले, फर्स्ट कॉल बनला नाही बनला, काय सांगितलंय म्हणजे तिथं कॉल ड्यू झाला आणि पैसे मिळाले असा त्याचा अर्थ होतो. पाचवी एंट्री काय होणार? फर्स्ट शेअर फर्स्ट कॉल अकाउंट शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट आणि 2 शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. फर्स्ट कॉल डेबिट कितीने होणार? 30 रुपयाप्रमाणे 20,000 शेअर्सचे 6 लाखच होतील, आणि इथे 6 लाख क्रेडिट. ओके, एक डेबिट आणि एक क्रेडिट. आणि नरेशन काय येणार याची? बिंग मनी ड्यू, मनी झाला ड्यू ऑन फर्स्ट कॉल. ठीक आहे, फर्स्ट कॉल 20,000 शेअर्स @30. ठीक आहे, नरेशन त्याची लिहिली. आता 6वी जर्नल एंट्री आणि शेवटची जर्नल एंट्री काय होणार? ही जी मनी मिळाला आहे तुम्हाला, मनी काय होणार? जे अमाऊंट ड्यू झाली ती काय होणार? आता रिसीव्ह होणार, म्हणजे पैसा मिळणार. म्हणून इथं बँक अकाउंट काय होणार? डेबिट. इथं होणार बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल. शेअर फर्स्ट कॉलचे पैसे मिळाले म्हणून बँक अकाउंट डेबिट आणि शेअर फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट. ठीक आहे, बँकेमध्ये किती पैसे मिळणार? पूर्ण पैसे मिळाले. इथे सांगितलं नाही की इतके पैसे मिळाले नाहीत किंवा एखाद्या व्यक्तीने दिले नाहीत, अशी काहीच कंडिशन नाही, काहीच कंडिशन नाही. आणि कॉलही पूर्ण तुमचा बनलेला आहे म्हणजे त्याचे पैसे पूर्ण मिळाले असा सरळ सरळ अर्थ होतो. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट. हिची नरेशन काय येणार? बिंग अमाऊंट झाली रिसिव्ड, अमाऊंट रिसिव्ड ऑन फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉलची अमाऊंट आपल्याला रिसिव्ड झाली. समजलं का? अशा प्रकारे जर्नल एंट्रीज होतात. एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असतात. जर्नल एंट्री म्हणजे बेसिक असतो. हा बेसिक तुम्हाला आला पाहिजे, कारण 11वी पासून आपण जर्नल एंट्री करतोय. हा क्वेश्चन आपण लिहून घेतला होता आणि त्याची आपण जर्नल एंट्री केली. आता पहिली जर्नल एंट्री एकदम सोपी, दुसरी सोपी आहे, तिसरा चौथा आपण इथं सोडून घेतला. 5वी देखील जर्नल एंट्री सोपी आहे. तिथं आता 5व्यामध्ये मला वाटतंय काय पैसे ॲडजस्ट केले जातात. प्रीमियमचं आहे, प्रीमियमचं तुम्हाला शिकवलेलं आहे. प्रीमियम जर असेल तर प्रीमियम शक्यतो कशामध्ये असतो? अलॉटमेंटमध्ये प्रीमियम असतो. ठीक आहे, मग अलॉटमेंटमध्ये प्रीमियम आलेला असतो. प्रीमियम इथं फक्त एकच चेंज करायचं आहे, कॅपिटलला जितकं कॅपिटल ट्रान्सफर करायचं तितकं करा आणि राहिलेली अमाऊंट प्रीमियमला ट्रान्सफर करा किंवा प्रीमियमला ड्यू लावा, असतेच असतं. आणि पैसे प्रीमियम सहित कलेक्ट होतात, मिळतात. म्हणून बँक अकाउंट डेबिट हे सगळ्या एंट्री तसे असणार, फक्त चेंज होणार आहे 3ऱ्या एंट्रीमध्ये. ओके, अशा प्रकारे एंट्री झाली आणि तुम्हाला इथे एंट्री समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.